विधान परिषदेसाठी काँग्रेस देखील उमेदवार देणार आहे। काँग्रेसच्या सूत्रांमधून ही माहिती मिळते आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि ते पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत। त्यामुळे आता काँग्रेसने देखील विधान परिषदेसाठी आपला उमेदवार उतरवण्याची तयारी केल्याचं चित्र आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंनी अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा केल्यानंतर पुढच्या 1 ते सव्वा तासामध्ये घडामोडींनी वेग घेतलेला आहे। काँग्रेसने आता आपला उमेदवार उतरवण्याची तयारी केलेली आहे। दुसरीकडे भाजपने देखील आपला उमेदवार उतरवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आतापर्यंत बिनविरोध होईल असं वाटणारे आहे निवडणुकीमध्ये आता चुरस निर्माण झाली आहे। विधान परिषदेसाठी काँग्रेस देखील उमेदवार देणार अशी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून माहिती मिळते आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर आता काँग्रेसने देखील आपला उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतल्याची सध्या माहिती आहे। आपल्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते अतुल लोंढे आहेत, त्यांच्याशी आपण याविषयी सविस्तर चर्चा करूया। अतुलजी, गेल्या अगदी दीड तासामध्ये पूर्णपणे आता चित्र बदलून गेलेलं दिसतंय विधान परिषदेच्या निवडणुकीचं। काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे, कुठल्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे आता या उमेदवार उतरवण्याच्या निर्णयाकडे आपण बघता? काँग्रेसने अगदी स्पष्ट भूमिका घेतलेली होती। राज्यसभेच्या वेळेस सुद्धा आमचा टर्न होता, पण त्यावेळेस एकंदरीत देशाची राजकीय परिस्थिती बघता, पवार साहेबांचं ज्येष्ठत्व बघता काँग्रेसनी आणि शिवसेनेने महाविकास आघाडीने निर्णय घेतला की पवार साहेबांनी राज्यसभेवर जायला हवं, त्याला काही हरकत नाही। त्याप्रमाणे पवार साहेब राज्यसभेवर गेले। पण त्यानंतर विधान परिषदेचा प्रश्न निर्माण झाला। त्यावेळेस काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली होती की जर उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं, मुख्यमंत्री होते, ते जर विधान परिषदेवर जात असतील तर काँग्रेसला हरकत नाही, काँग्रेस त्याला पाठिंबा देईल। आणि त्या संदर्भात चर्चा जी आहे ती सन्माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची झाली होती। महाविकास आघाडीत तशी चर्चा झालेली होती। पण ते जर जात नसतील तर मात्र मग काँग्रेसचा टर्न आहे आणि काँग्रेस मग विधान परिषदेवर आपला उमेदवार पाठवू इच्छिते, अशी भूमिका जी आहे ती अगदी स्पष्ट होती, ती कळवण्यात आली होती। पण आज ज्या पद्धतीनं उमेदवार जाहीर केले त्याच्यात चर्चा सुद्धा काँग्रेससोबत झालेली नाही। त्यामुळे काँग्रेसने आपल्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे आणि प्रदेशाध्यक्ष दिल्लीमध्ये आहेत, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करतील ते आणि कोणता उमेदवार द्यायचा, कोणाला द्यायचा उमेदवार या संदर्भात चर्चा करतील। पण असा निर्णय जवळपास झालेला आहे की काँग्रेसने आपला उमेदवार दिला पाहिजे। याच्याच अनुषंगाने आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की काँग्रेसकडे आणि एकूण महाविकास आघाडीकडे जो मतांचा कोटा आहे त्याच्यातून एकच उमेदवार निवडून येऊ शकतो आणि एकीकडे काँग्रेसने आता उमेदवार द्यायची तयारी सुरू केल्यावर भाजपच्या गोटात सुद्धा आणखी एक उमेदवार देण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे या भांडणामध्ये एकही उमेदवार निवडून न येता दोन्ही एक जी संधी होती ती सुद्धा गमावण्याची शक्यता वाटतेय की मतांची बेगमी करण्यात तुम्हाला यश येईल, आणखी 10-12 मतं मिळवता येतील असं तुम्हाला दिसतंय? नाही, आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की जर उद्धव बाळासाहेब ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील तर त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे। पण जर उद्धव बाळासाहेब ठाकरे जाणार नसतील तर मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला उमेदवारी मिळावी अशी स्पष्ट भूमिका आहे आणि ती स्पष्ट भूमिका पहिले कळवण्यात आलेली होती। त्यानंतर उमेदवार देताना चर्चा कुठे झाली आहे काँग्रेससोबत? त्यामुळे चर्चा होईल ना वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर। आता आमचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, सन्मान्य खरगे साहेब आहेत, राहुलजी गांधी आहेत, मॅडम सोनिया गांधी आहेत, हर्षवर्धन सपकाळजी आहेत अध्यक्ष आमचे, त्यानंतर बाळासाहेब थोरात आहेत, बंटी पाटील साहेब आहेत, आमचे CLP वडेट्टीवार साहेब आहेत। ते सगळे नेते जे आहे ना, हे सगळे नेते दिल्लीशी चर्चा करतील, महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल की असं कसं? मूळ मुद्दा आहे की एकतर मवियामध्ये एक प्रकारे हा दुरावा निर्माण होणार आणि दुसरा मुद्दा आहे मतांचं काय करणार? नाही, ते सगळं होईल, मतांचे होईल आणि कोण उभं असलं पाहिजे ते सुद्धा होईल। काँग्रेसने आपली भूमिका पहिलेच सांगितलेली होती ना, त्या संदर्भात चर्चा होईल। काय योग्य तो निर्णय महाविकास आघाडीला घ्यावा लागेल ना या संदर्भामध्ये। ठीक, काय निर्णय होतो यावर आपलं लक्ष राहील। तूर्त धन्यवाद या सविस्तर चर्चेबद्दल आणि अतुलजी तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।